श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण एक वाटी पोह्यापासून मस्त खूप टेस्टी असा वेगळा नाश्ता बनवणार आहोत. तोही अगदी सकाळच्या वेळेत जरी बनवायचं म्हटलं ना तरी झटपट होणारा हा नाश्ता आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी स्किप न करता बघा आणि नक्की करा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि फर्स्ट टाईम जर तुम्ही करत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला ही रेसिपी येणार. मुलांच्या डब्यालासाठी किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्याला तुम्ही देऊ शकता. छान असा एक कांदा घेतलेला. आता तुम्ही इथे किती पोहे घेताना त्यावरून तुम्हाला कांदा टोमॅटो किती घ्यायचा ते तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता. इथे एक वाटीसाठी एक कांदा एक टोमॅटो छान असा बारीक कट करून घ्यायचा, चिरून घ्यायचा. टोमॅटोचे बी हवे असतील तर ठेवा, नसतील तर काढले तरी चालतात, जसं की इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रमाणामध्ये. टोमॅटोसुद्धा खूप छान असा बारीक चिरून घ्यायचा. हा नाश्ता जितका पौष्टिकसुद्धा आहे आणि मुलांच्या थोडंसं याच्यामध्ये ना तुम्ही भाज्यासुद्धा ॲड करू शकता. पण एक वाटी पोह्यापासून खूप छान असा हा टेस्टी नाश्ता एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. कांदा टोमॅटो आपल्याला मस्त छान असं बारीक करून घेतलं आहे. त्याचसोबत आपल्याला मिरची बारीक करून घ्यायची आहे. आता मिरची तुम्ही इथे कमी जास्त करू शकता जर तुमची मुलं कमी तिखट किंवा जास्त तिखट खात असतील तर. छान अशी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. छान बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे. इथे बघू शकता तुम्ही. हा होताना पटकन इतका झटपट होतो ना. आता सर्वात आधी आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि ते पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. जे पोह्यात घाण असेल, खसपट असेल वगैरे ते सगळं आधी निवडायचे आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचे. आता इथे वाटीचं प्रमाण तुम्ही करू शकता किंवा एक कपाचं प्रमाण तुम्ही करू शकता. कपाचं वाटीचं जरी केलं ना तरीसुद्धा चालतं, पण अंदाजाने सुद्धा हे नाश्ता तुम्ही अगदी सहज बनवू शकता. इतका सोपा हा नाश्ता आहे. एक वाटी पोह्यापासून आपण हे मस्त सारखं नेहमी आपल्याला उपमा पोहे जर तुम्ही नाश्ता बनवला तर तुमची मुलंसुद्धा उपमा पोहे तुम्हाला मागणार नाहीत. इतका छान असा चवीला पौष्टिक नाश्ता तयार होतो. पोहे धुवून घेतलेले आहेत. फक्त 10 मिनिटासाठी आपल्याला हे रेस्ट ठेवायचं, असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. तोपर्यंत आपण एक छान ह्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया. अगदी चटपटीत चटणी असते ना, ती चटणी आपण इथे बनवून घेऊया. आता तुम्हाला दाखवते. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे ना खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, अद्रक घेतलेलं आहे, पुदिन्याची पानं घेतलेली, कोथिंबीर आहे. आता हे सगळं आहे ना आपल्याला एक एक करून आपण सर्व हे मिक्सरमध्ये घालायचं आणि मस्त छानाची याची पेस्ट बनवून घ्यायची. खोबरं चिरून घेतलेलं आहे, 2 ते 3 मिरची घेतलेली आहे, लसूण पाकळ्या आणि अद्रक. पुदिना जर तुमच्याकडे असेल ना तर आवर्जून घाला. पुदिन्याने चटणीला खूप छान चव येते, एक वेगळी चव येते आणि तुम्ही नक्की आवर्जून ह्याच्यामध्ये घाला. कोथिंबीर घ्यायची छान असं ह्याच्यामध्ये. लिंबू पिळायचा आहे. लिंबूने काय होतं, असा लिंबू पिळायचा जेणेकरून याच्या बिया ज्या आहेत ना त्या आपल्या हातावर पडतील आणि रस त्या वाटणामध्ये पडेल. किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही आधी सुरीच्या साह्याने लिंबूमधल्या बिया काढूनसुद्धा घेऊ शकता. छान असा अर्धा लिंबू पिळलेल्या लिंबूनेसुद्धा छान चटपटीत अशी चव येते. थोडीशी साखर घालायची आहे आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी, किंवा स्किप केली ना तरीसुद्धा चालेल. मस्त छान असं पाणी घालायचं आणि याचं एक वाटण तयार करून घ्यायचं. अगदी बारीक पेस्ट करायची आणि पातळाशी पेस्ट आपल्याला इथे तयार हवी, जसं की आपण इडलीसोबत वगैरे खाताना पेस्ट करतो ना तशी. पण थोडीशी इडलीची चटणी आपली दाटसर असते, ही आपल्याला थोडीशी पातळ करायची आहे. बघू शकता इथे छान अशी इडलीची तयार आहे. पण ही जी चटणी आहे ना, जोपर्यंत अशा चटण्यांना आपण फोडणी देत नाही ना तोपर्यंत ह्याची चव एक वेगळीच येते. जेव्हापर्यंत आपण फोडणी देतो ना तेव्हा खूप छान अशी चव येते. थोडंसं मीठ घातलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. एक तडका पॅन घ्यायचा किंवा कोणताही एका तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. तडका पॅनमध्ये तेल कडकडीत गरम करायचं आणि त्याला मस्त छान अशी फोडणी देऊन घ्यायची. मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी असते. जे तुम्हाला एखादा हिंग घालायचं असेल, लसूण घालायचं असेल तर छान असं तुम्ही हे लसूण तर ऑलरेडी आपण घातलेलं आहे, पण हे मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची मस्त हिंग घालून फोडणी दिली. आणि आता बघू शकता तुम्ही किती छान अशी ही चटणी तयार आहे आपली. इतकी मस्त चटणी पटकन अशी होते बघा. आता आपले जे पोहे आहेत ना ते भिजलेले आहेत आणि त्या पोह्यामध्ये आता आपण छान असं नाश्ता बनवणार आहोत. फक्त रेसिपी स्किप न करता बघा, पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे. हाताने किंवा मॅसरने हे पोहे तुम्ही बारीक करून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये आपण जो टोमॅटो कांदा चिरला होता ना याच्यामध्ये ना तुम्ही एखादी भाजीसुद्धा घालू शकता, जेणेकरून ना मुलं तुमची कुठली भाजी खात नाहीत ना ती भाजीसुद्धा तुम्ही. आता कढीपत्ता आहे ना मुलांच्या पोटात जाणं खूप आवश्यक असतं, त्यामुळे आहे ना आपण जर असं वरून घातलेला कढीपत्ता काढून टाकतो. चिरून कढीपत्ता घातलेला आहे. थोडंसं असं छान मसाला घालून घ्यायचं आणि जो पण तुमच्याकडे असेल ना तो कोथिंबीर घालून घ्यायची, जिरे घालायचे आणि याला ओवासुद्धा थोडासा घालायचा. ओवा घालत असताना हातावरती चुरगळून घालायचा. हळद घालायची आणि
आता आपण हे चवीपुरतं मीठ घालायचं आणि याच्यामध्ये आपण थोडेसे पिठे घालणार आहोत. ज्वारीचं आहे हे पीठ, 2 चमचे पीठ घातलेले. सर्व पीठ आपल्याला 2 चमचे घालायचे आहेत. 2 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे बेसन आणि 2 चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठाने थोडंसं खरपूसपणा येतो आणि एक वेगळी चव येते. छानसं असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आणि पातळ करायचं आहे. हे आपल्याला अजिबात दाटसर ठेवायचं नाही आहे. पातळ म्हणजे कसं की जे करून आपल्याला अशा पद्धतीचे बघू शकता. जास्त असं आपल्याला पातळी नाही आणि जास्त दाटसर नाही, मिडियम असं हे ठेवायचं. जर तुम्हाला वाटलं की जास्तच घट्ट आहे तर आपण ह्याच्यामध्ये पाणी वाढवू शकतो. जर वाटलं की जास्त पातळ झाले तर तुम्ही एखादा चमचा बेसन किंवा ज्वारीचं पीठ वगैरे वाढवू शकता. छान असं तव्याला तेल लावून घ्यायचं. तवा असा कडकडीत गरम करायचा आणि हे आता आपल्या आहे ना हातानेच ह्याला थापून घ्यायचं. पळीच्या साहाय्याने बॅटर घालायचं आणि जितकं तुम्हाला हवं आहे ना तितकं तुम्ही मोठं किंवा छोटं असं तुम्ही या पद्धतीमध्ये असं जसं की धपाटा थापतो ना तसं थापून घ्यायचं. बघू शकता इतकं कमी वेळामध्ये हा नाश्ता होतो ना. सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही हे पटकन असं मुलांना बनवून देऊ शकता टिफिनमध्ये. अगदी कमी वेळ लागतो. आता इथे ना तुम्ही सुरीच्या साह्याने, उलतानाच्या साह्याने, जर सुरी कारी असते ना त्यामुळे ह्याचं पटकन कडेने सुटल्या जातात. उलतानाच्या साह्याने सुद्धा तुम्ही हे पलटी मारू शकता. बघू शकता किती छान असा जाळीदार आपला आहे ते नाश्ता तयार आहे. नेहमी पोहे वगैरे खाऊन मुलं खूप कंटाळा आलेले असतात, त्यांना नकोसं वाटतं. त्यामुळे तुम्ही मुलांना असं पोह्यापासून एक वेगळा नाश्ता बनवून देऊ शकता. बघा किती छान आणि मस्त हा नाश्ता तयार आहे. अशाच पद्धतीने सर्व इथे आपल्याला करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मस्त छान असं हे आपल्याला दिसते बघा. आता एक दुसरा आपण त्याच पद्धतीमध्ये असं थापून घेतलेलं आहे. तुम्हाला यापेक्षा थोडासा मोठासुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता आणि जे छोटा हवा असेल ना तर छोटासुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता किंवा थोडंसं जास्त ह्याच्यामध्ये पातळ करून आपण जे डोसे जसं सोडतो ना त्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही सोडू शकता. आणि हे जे चटणी आहे ना ती चटणीसोबत तुम्ही छान असं हे खाऊ शकता किंवा जसं की कोरडेसुद्धा मुलांना खायला दिले ना तरी मुलं कोरडेसुद्धा खातील. एखादी भाजी तुमच्या मुलांना आवडत नसेल ना, एखादी म्हणजे कुठलीही भाजी मुलांना आवडत नसेल ना तर तुम्ही याच्यामध्ये पालेभाज्या ॲड करू शकता किंवा गाजरसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता, जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना थंड होईल. आणि काकडीसुद्धा याच्यामध्ये किसून तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने जर आपण वेगवेगळ्या मुलांना नाश्ता दिला ना तर मुलं खूप खुश होतात आणि मुलांनासुद्धा खूप आवडतं असं वेगवेगळं. नेहमी तेच मुलं कंटाळा करतात आणि तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हे बनवून खाऊ शकता. छान अशी ही रेसिपी आहे. तर पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कुठेही ही रेसिपी आवडली ना तर लगेच शेअर करा, लाईक करा. बघू शकता मस्त चटणीसोबत किंवा तुम्ही कोरडं जरी खाल्लं ना तरी अगदी अप्रतिम चवीला ही रेसिपी लागते आणि झटपट होणारी आहे. सर्वात महत्त्वाचं पटकन होते. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून तयार करू शकता. तर कशी वाटली पूर्ण रेसिपी सांगा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.